आज आपण बनवणार आहोत पालक पराठा। तर त्यासाठी मी घेतलं आहे ज्वारीचं पीठ, बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ मिक्स करून घेतले दोघं। आपण एक फूड प्रोसेसरमध्ये ते मी टाकून घेत आहे। बघा मी हे सगळं टाकून घेतलं आहे। पालक टाकते, भरपूर अशी पालक टाकते जी मुलांना नुसतं भाजी बनवून दिली तर खायला आवडत नाही, म्हणून मी या पद्धतीने ट्राय करते। त्यात जिरा घेतला आहे, मोहरी घेतली आहे, लाल तिखट घेतली आहे, हळद घेतली आहे आणि थोडंसं मसाला घेतला आहे। बघा ह्या सगळ्या वस्तू मी इथं टाकून घेतल्या आहेत। आता आपण त्यात दही घालूया। दहीने आपला अजून खमंग होणार आहे पराठा। तर बघा मी यात 2-3 चमचे असे दही घातले आहे आणि सॉल्ट घातला आहे। आपल्याला चवीनुसार आपण घालू शकतो। भरपूर अशी तीळ घातली आहे आणि आता त्याला आपण फूड प्रोसेसरमध्ये मळून घेऊया। थोडं थोडं पाणी लागत टाकायचं आहे। तुम्ही हातानेही मळू शकतात। असं पीठ तयार झालेलं आहे। आता मी याचा एक गोळा बनवून घेते। थोडंसं पीठ घातलं मी, तो थोडंसं सॉफ्ट झालं होतं, खूप सॉफ्ट झालं। आता बघा याचा गोल गोळा करून मी मस्त थोडंसं तेल लावून घेतलं आतमध्ये आणि बनवायला एकदम सोपं जातं। मी भरपूर अशी म्हणजे एक जुडी मी पालक घातली आहे। त्यातनं भरपूर असे प्रथिनं मिळतात पालकमधून। मुलं खात नाही, खायला कंटाळा करतात। मी या पद्धतीने बनवते, तुम्हीही बनवून बघा। खूप टेस्टी असा पराठा लागतो। मस्त आता त्याला तव्यावर टाकून दिलेलं आहे। बघा त्यावर घरी बनवलेलं ते तूप घातलं आहे मी। खूप छान लागतात। मुलं खायला ना भाजी खायला खूप नाटकं करतात पालकची भाजी खायला, तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवून देऊ शकतात। आपल्या शरीराला आवश्यक अशी पोषण तत्व त्यातनं भेटतात। या पद्धतीने बनवते। भरपूर असं तूप पण खायला नाटक करतात आजकाल मुलं, म्हणून मी या पद्धतीने त्यांना पराठ्यावर टाकून बनवून देते। बघा आपला पराठा किती छान झालाय, क्रिस्पी पण झालाय, सॉफ्ट पण झालाय। आता मस्त मी इथं बघा शेंगदाण्याची चटणी, पराठ्यावर थोडंसं बटर घातलं आहे, सोबत दही आणि मस्त दोघं मिक्स करून खाल्लं ना काय टेस्ट लागते, खूप सुंदर। तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत आहेत का? तर मला सांगा, तुम्हाला कुठली रेसिपी मी बनवून दाखवू? आणि माझ्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करत चला। बघा खूप दिसायला पण किती असं टेम्पटिंग वाटतंय। बघा शेंगदाण्याची चटणी आणि सोबत दही। थँक्यू, धन्यवाद माझा व्हिडिओ बघितला।